नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? तर इथं बघा, हे तन्वीनी हे पॉकेट आणलं होतं. संध्याकाळ झालेली आहे हे, आणि संध्याकाळचं थोडंफारसं असं बनवणं चालू आहे माझं. ते तुमच्यासोबत म्हटलं शेअर करावं म्हटलं थोडंसं. बघू शकता, हे मठ होते सकाळचे, फ्रीजमध्ये ठेवून दिले होते मी. काही मठाची उसळ बनवली नव्हती. तर बघा, आता मी तेल मीठ टाकून मस्त छान भाजून घेतले. खूप टेस्टी लागतात असे भाजले की. ताव्यावर भाजून घेतलेले आहे ते मठ. हे बघू शकतात, तन्वीला प्रतीकला खायची होती मॅगी, आणि आईला, बाबाला आणि माझ्यासाठी थोडं थोडं मी मठ भाजून घेतले. आणि बाकीचे उरलेले मठ मी ठेवून दिलेले आहे फ्रीजमध्ये, कारण की एवढे लागत नव्हते म्हणून थोडे थोडे मी, म्हणजे एका प्लेटने मी मोजून घेतलेले होते, जेवढे भाजायचे होते तेवढे. तर आता बघा, मॅगी अशी साधीच बनवत असते. एक छोटासा कांदा टाकलेला आहे, त्याच्यामध्ये ते मॅगी मसाला टाकला आणि थोडंसं तेल टाकलं, किंचितच असं छोटा चम्मच आहे. पोहे खायचं एक छोटा चम्मच तेल टाकलं मॅगीमध्ये. हे बघू शकता, आता असे मी भाजून घेत आहे तेल मीठ टाकून. अतिशय खूप मस्त टेस्टी लागतात बरं हे मठ. तुम्ही पण एक वेळा ट्राय करून बघाल. तर या मग मैत्रिणींनो, मठ खायला या, मॅगी खायला या, तुम्हाला जे आवडत असेल ते खायला या तुम्ही. तर बघू शकता, आता मी मस्त छान मठ भाजून घेतले आणि 3 प्लेटमध्ये हे मी आता उरलेले मठ मी ठेवून देणार आहे फ्रीजमध्ये. आणि हा मिनी ब्लॉग कसा वाटला हे नक्कीच सांगा, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बघा, मी ठेवून दिलेले आहे. आता हे बघू शकता, आपले गरमागरम मठ झालेले आहेत भाजणं. तर या मग मठ खायला, आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर बाय सर्वांना.